दुःख
ते देईल सर्व सुख होईल चितल अग्नी ज्वाला होतील चितल अग्नी ज्वाला आवडेल जीवा जीवाची परी आवडेल जीवाची परी आवडेल जीवा जीवाची परी आवडेल जीवा जीवाची परी सकलांतरी एक भाव सकलांतरी एक भाव विशते अमृत आगाध देत विशते अमृत आघात देत विशते अमृत आगाध देत विशते अमृत आघात देत अकर्तव्य नित होयचा मुकामरे कृपा केली नारायणे मुकामरे कृपा केली नारायणे कृपा केली नारायणे मुकामरे कृपा केली नारायणे गाडी घेते अनुभव गाडी घेते अनुभव विशते अमृत आगाध देत विशते अमृत आघात देत शत्रुमित्र होती चेत शोधतरी शत्रुमित्र होती चेत शोधतरी शत्रुमित्र होती चेत
शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, विशते अमृत आगाधते हित, अकर्तव्यनीत होय त्यासी, दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाला, आवडेल जीवा जीवाची परी, सकळांतरी एक भाव, तुका मने कृपा केली नारायणी, जाणीजे ते अनुभवे, विशते अमृत आगाधते हित, अकर्तव्यनीत होय त्यासी, भीमातीर निवासाय पंढरपूर वासिने, पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. वंशी विभूषित करा नवनीरदाभा, पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा, पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. चराचरामध्ये वास करणारी चित चैतन्य शक्ती श्री पांडुरंग परमात्मा आणि लाडके डिंगर पंढरी रायाचे ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून संत मंडळी, उपस्थित सर्व संत मायबाप, भगवान पंढरीशाच्या दरबारामध्ये सर्व परिचित अपरिचित साधू संतांना, माता माऊल्यांना अनन्य अभिदैक्याने साष्टांग प्रणाम करून जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीला आपण चरण स्पर्श करूया. प्रासंगिक स्वरूपाचा अभंग कीर्तनासाठी निवडला. प्रासंगिक म्हणण्याचा अर्थ असा आहे की महाराजांचे अभंग काही प्रसंगाने तयार झालेत आणि काही अप्रासंगिक तयार झाले. काही प्रसंगाला धरून जेव्हा त्यांच्या वाणीचं स्फुरण झालं तेव्हा त्या अभंगाला प्रासंगिक म्हणतात. या अभंगाची पार्श्वभूमी, भूमिका लक्षात येण्याकरता कुठला प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये आलेला होता आणि महाराजांनी हा अभंग लिहिला
या अभंगाचा आणि महाराजांच्या जीवनचरित्रातील प्रसंगाचा संबंध काय आहे? काय होतंय, भूमिका लक्षात आली की मग सोपं जातं. जर आपल्याला कळलं नाही, मूळ कळलं नाही, अहो अहो तुम्ही, ज्याच्या घरी होतो आम्ही, त्याला जाऊन सांगा याच्यातलं हे गेलं. आता काही अर्थबोध होणार आहे का? अहो अहो तुम्ही म्हणजे ज्याला आवाज देतो त्याचं नाव माहिती नाही, ज्याच्या घरी कामाला होता त्याचंही नाव माहिती नाही. बरं, त्याच्या हातामध्ये ते घोड्याला लावतात ते काय होतं, मलाही त्याचं नाव येत नाही. त्या अशी नाही, त्याच्या तोंडात असते हा लगाम असतो, हा अशी मला वाटते लोखंडाची अशी काहीतरी असते आणि त्याच्यामुळे तो खेचला जातो. तर ते त्याच्या हातात आलेलं होतं. याच्यातलं हे गेलं म्हटलं. अर्थ समजण्याकरता भूमिका कळावी लागते. म्हणून भूमिकेवर जात असताना तुकोबारायांच्या जीवनामधला सर्वात मोठा प्रसंग जर काय असेल तर तुकोबाराय म्हणजे संघर्ष योद्धा क्रमांक 1. संघर्ष योद्धा क्रमांक 1. म्हणून महाराजांना आपण क्रांतीवीर सिंह, क्रांतदर्शी अशा प्रकारची उपमा महाराजांना लावतो. काही कवींनी ज्ञानोबारायांचं कौतुक केलं. हा एकदा करून घ्या व्यवस्थित. ज्यांना त्याची कल्पना नाही ना, त्याच्यामुळे काय होतंय की जे आपल्या कीर्तनाचं एक खास वैशिष्ट्य आहे, रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात, रंग भरे म्हणून एवढ्या करता एकाग्रता साध्य होण्याकरता जर आपण विचलित झालो नाही तर कठीणातला कठीण विषय सुद्धा आपण आत्मसात करू शकतो. आम्ही कीर्तनकार म्हणजे तुमच्या शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. आम्ही काही ब्राह्मण नाही, पण तरी देखील आम्हाला संस्कृत अवगत झालं. नवे नवे आमच्यापासून ब्राह्मण लोक संस्कृत शिकतात. विठ्ठल म्हणून एक जो मला अनुभव आला तो मी तुम्हाला सांगतो. आणि हल्ली कीर्तन अनुभवाच असतं. कधी कधी असं वाटतंय जेव्हा गावात आलो आमने पाड्यामध्ये तर कुठेतरी माझे ज्ञानोबाराय, माझे तुकोबाराय आहे आणि माझा वारकरी समाज, माझा शेतकरी समाज, माझा ग्रामीण समाज जो आहे तो ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना कवटाळून आहे.
याचा आनंद. बाकी जगामध्ये काय चाललेलं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती आहे. पण जेव्हा आपण वारकरी कीर्तनाच्या नवे नवे मला का वाटते, कारण माझ्या गावात देखील एवढं चांगलं वातावरण नाही. मारळमध्ये तुम्ही म्हणाल गावाची बदनामी करताय का? गाव माझं झालं म्हणून काय झालं? आता आमच्या गावात कथा चालू आहे, पण हिंदी चालू आहे. हिंदी. विठ्ठल मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वैभव नाही ना महाराज इतर प्रांताला. माझा भारत देश आहे, पण हे वैभव इतर प्रांताला नाही. ही आपल्या गौरवाची गोष्ट आहे. आणि म्हणून कोणी नाव दिलं काय माहिती या प्रांताला, पण याला महाराष्ट्र का म्हणतात याचा जर आपण विचार केला, बाकीचे सर्व स्टेट आहेत, पण एका मोठ्या राष्ट्रामध्ये भारत राष्ट्र आहे आणि त्या राष्ट्रामध्ये हे महाराष्ट्र कसं काय? ते महाराष्ट्र याच्यामुळे आहे की इथे ज्ञानोबा आहे, इथे तुकोबा आहे, इथे नामदेवराय आहे, इथे सेना महाराज आहे, इथे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहे. 18 प्रबळ जातीचे संत ज्या एका भूमीमध्ये झालेत आणि त्यांच्यामुळे या स्टेटचं, या राज्याचं नाव काय पडलेलं आहे? महाराष्ट्र. आणि त्या महाराष्ट्रामध्ये मराठीचा गौरव व्हावा, आपण काही करू शकत नाही. ज्ञानोबारायांनी आधीच केलेला आहे, माझा मराठाची. म्हणून काही लोक म्हणतील की तुम्ही हिंदी कथेचा विरोध केला. हिंदी कथेचा विरोध नाही आहे. विरोध हा आहे की माझ्या आईला दूध आहे, मावशीकडे कशाला जायचं? विठ्ठल माझ्या आईला, अहो माझ्या आईचं एवढं आहे की मी नेहमी गौरवाने सांगत असतो, युनो नावाच्या संस्थेमध्ये परदेशामध्ये जी 150 देशाची संस्था आहे, तिथे ज्ञानोबारायांचं मराठीतलं पसायदान दररोज म्हटल्या जाते. इंग्रजीमध्ये नाही. इंग्रजीमध्ये तर म्हटल्या जाते, परंतु मी आवर्जून विचारलं की भारत ते इंग्रजीत म्हणत असतील. नाही म्हटले इंग्रजीत म्हणतात, परंतु पहिल्यांदा एक तिथे मराठी भाषिक आहे फक्त पसायदान म्हणण्यासाठी. आता किती गौरवाची गोष्ट आहे. संपूर्ण विश्वामध्ये देवाचे भक्त भरपूर आहेत, परंतु ज्ञानोबारायांपर्यंत ज्ञानोबारायांसारखी मागणी कोणत्या ऋषीला करता येऊ नये. काल सुद्धा मी मुलुंडला गेलो, तर तिथे मी कोणाचा विरोध करत नाही, पण तिथे एका मंत्र जपासारखी एक मागणी चालू होती. देवा तुझे नाव गोड मुख अखंड मुखात राहू दे, अशी एक तुमच्या हालत आहे. गुरुजी आठवलं का तुम्हाला? देवा तुझे नाव अखंड मुखात राहू दे. पण कितीही मागण्या केल्या तरी किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी, ही एकच ओवी ज्ञानोबारायांची सर्वांना कापून टाकते. किंबहुना ज्ञानोबाराय म्हणतात, फार काय सांगू, सर्व सुखी. माऊली चोर हो, चोरही सुखी. पण चोराच्या अगोदर माऊलींनी एक अट सांगितली, फळांची व्यंकटी.
आणि नंतर मग त्यांनी चोरी जरी केली, आमच्या देवानी चोरी केली, त्यामुळे चोरीचं काही आम्हाला असं फार वाईट वाटत नाही. चोरी करावी खाद्यपदार्थाची आवश्यक. देवानी कशाची चोरी केली तर देवानी चोरी केलीच नाही. असो, मला भाग हा सांगायचा होता की माऊलीने आपल्याला जे वैभव प्राप्त करून दिलं, आपल्याला दुसरीकडे अन्याकडे जाण्याची गरज. या कीर्तनाचा विषय सुद्धा माऊलीच्या भाषेत मला सांगता येईल, परंतु मी पहिल्या चरणावर येण्याकरता तुकोबारायांच्या जीवनचरित्राचा भाग थोडासा कथन करतो. महाराजांची प्रगती झाली कारण महाराजांनी सर्वांना एकत्रित केलं. त्याचा परिणाम असा झाला की महाराजांचे विरोधक तयार झाले. कोणाचे? जगद्गुरूंचे. आणि त्या विरोधकांनी ती तक्रार जी आहे श्रेष्ठींच्याकडे नेली. त्यांचे श्रेष्ठी होते रामेश्वर भट्ट. त्यांचे श्रेष्ठी कोण? रामेश्वर भट्ट. म्हटले काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? एक कुणब्याचा, मराठ्याचा, एक शेतकरी आणि संस्कृतला मान देत नाही आणि उघड वेदांत सांगतोय, हे चाललंय काय? आणि तुमच्या हजेरीमध्ये हे चाललंय. रामेश्वर भट्टांना असं वाटलं की मला मानणारे लोक आहे, ते फुगलं ना. पुढे चला म्हटले, मी पाठीमागून येतो. टांग्यामध्ये रामेश्वर शास्त्री बसले, पुण्यावरून देहूला आले. हे कोण आहे? तुकोबार आहे. आला म्हटले, मी पटापट सांगतो. आईसाहेबांनी मनाई केली. सगळ्या संसाराची रांगोळी करून जे अक्षर तयार केले तो गाथा मी पाण्यात बुडवायला देणार नाही. परंतु तुकोबारायांनी सांगितलं, आवले असू दे, ते साहेब आहेत. ते कोण आहेत? 6 अयब. म्हणजे ज्यांच्यामध्ये 6 अयब आहेत. काही काही बाजा असतात काही काही लोकांच्याकडे. तुमच्याकडे इकडे नाही आहे. आमच्या तिकडे विदर्भामध्ये लय दारूबाज वगैरे वगैरे बाज आहे. असं काही काही साहेबांच्या मध्ये अयब असतात. एखादे महाराज सुद्धा बघा तुम्ही, एखादे वाजवणारे कीर्तनकार आल्याशिवाय वाजवणारे येतच नाही. तो वाजवणारा म्हणजे 1 नंबर वाजवणारा. आणि कीर्तनकार आल्याशिवाय ते गवई जे आहेत ते गवई येत नाही. ते शेवटी येणार जॅकेट घालून. आणि जॅकेट घालणार ते आपल्याला डोक्यात टोपी घालणार. माईक कुठे आणि त्यांचं तोंड कुठे? आमच्याजवळ एक गवई होता, गुरुजींच्या परिचयाचा आहे. तो शातीत माईकच्या पुढे करत होता. अरे भाऊ, आपण भीमसेन जोशी कशाला तुम्ही? मगाशी उत्तम महाराज बोलले की गाणं ऐकायला भरपूर जागा आहे, परंतु काही लोक, जास्त प्रमाणात लोक कीर्तन ऐकायला आले असतात. मला सुद्धा 16 एक जण गवई बोलला, कारण मी सुद्धा कधी कधी गाण्यामध्ये वाहवत जातो. पण तो मुलगा माझा जवळचा होता 16. आताही कीर्तन आहे. 100 गाव आहे टाकीला जाताना मध्ये. वैभव होता त्या ठिकाणी कीर्तनामध्ये. त्यावेळेला तो पट्टीचा गायक होता, आता मोठा गायक झाला. पण त्याही वेळेला तो यंग तरुण होता. रघुनाथ बुवाची कॉफी करत होता. वैभव मंडली त्या कीर्तनामध्ये होता. तर एका जणांनी मला वाईट वाटलं. म्हटले, महाराज कीर्तन झालं परंतु जास्त गाण्याचा भाग झाला. लोक कीर्तन ऐकायला येतात. तेव्हापासून मी जास्त वाहवत जात विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी गाथा दिला, रामेश्वर भट्टांनी बुडवला. तोपर्यंत तुकोबारायांना काही वाटलं नाही. परंतु ज्या वेळेला तो गाथा बुडला गेला त्यावेळेला मात्र दुःख अनावर झालं. आणि महाराजांनी आर्त हाक दिली, देवा. कधी कधी काय होते, आपण कधी कधी कंट्रोल करतो भावनेला.
समजा मुलगी आपली जायची असली नवऱ्याच्या घरी तर बाप कंट्रोल करतो, परंतु कुठे ना कुठे ज्या वेळेला ती कन्या ती बसून जाते किंवा शेवटी ती पाया पडायला येते मांडवामध्ये, त्यावेळेला मात्र आतापर्यंत न रडलेला बाप किंवा तिचा मोठा भाऊ तो धाय मोकळून रडतो. आतापर्यंत तिला लहानाचं मोठं केलं. मला काय सांगायचं आहे की भावना कधी कधी कंट्रोल होत नाही, आणि मी या मताचा आहे भावना कंट्रोल करू पण नाही. कारण मला एकाने सांगितलं की भावना जर आपण मोकळ्या केल्यात ना तर आपल्याला हार्ट अटॅक येत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल पुरावा द्या, पुरुषांपेक्षा स्त्रियांना हार्ट अटॅकचं प्रमाण कमी आहे. सर्वे करा. याचं कारण काय आहे, त्या लगेच रडायला सुरुवात करतात. कधी कधी विनाकाराने रडतात, तो भाग वेगळा. परंतु रडणं हे चांगलं, आरोग्यासाठी चांगलं आहे. रडून द्यायचं, आपलं बोकळं व्हायचं. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे. देवाच्या विषयी नाही रडता आलं तरी रडावं, मुक्तपणे हसावं, मुक्तपणे रडावं. तुकोबारायांचा बांध फुटला आणि तुकोबारायांनी 13 दिवस पर्यंत धरणं मांडलं, आणि 13 दिवसानंतर साक्षात्कार झाला. भगवंतानी दाखवणे रोकड्या विश्वजना, कोरडे कागद ठेवले आणि सर्वांनी महाराजांचा जय जयकार केला. पुढे कथा अशी घडली की रामेश्वर भट्टांना माहिती पडलं. रामेश्वर भट्ट जेव्हा तो 13 दिवसानंतर गाथा मिळणार होता त्याच्या आधी जेव्हा त्यांनी तुकोबारायांना पराजित केलं आणि त्यांना मोठा गर्व वाटला की मी काय झालो, विजयी झालो. आणि विजयामुळे त्यांच्यामध्ये उन्माद निर्माण झाला. काय उन्माद? आपल्या मराठीमध्ये माज म्हणतात त्याला. शुद्ध शब्द वापरला तर आपलेच शब्द आपल्याला कळत नाही. उन्माद, मदोन्मत्त ज्याप्रमाणे हत्ती होतो त्याप्रमाणे उन्माद झाला. आणि ते आले घरी जायच्या अगोदर त्यांना एक देवस्थान लागलं, अनगड सिद्धाचं. आणि त्या अनगड सिद्धाच्या घराच्या समोर, मंदिराच्या समोर एक बारव होतं. बारव म्हणजे विहीर. विहीर म्हणजे अशी विहीर की ज्या विहिरीमध्ये आपण चालत जातोय पाण्यापर्यंत, स्वतः हाताने पाणी पिऊ शकतो, त्याला बारव म्हणतात. तिथे आले बघितलं की विहीर छान आहे. रामेश्वर शास्त्रींनी कपडे काढले आणि आंघोळ करायला लागले. तिथले सेवक होते, त्यांनी सांगितलं की साहेब हे देवपूजेचं पाणी आहे, इथे तुम्हाला स्नान करता येणार. रामेश्वर भट्ट म्हटले, हे मी कोण आहे, कोणाला सांगतोय, मी साहेब आहे. मी कोण आहे? साहेब. रामेश्वर भट्ट प्रांताधिकारी होते. काय होते? आजच्या भाषेमध्ये त्याला एसडीओ म्हणतात, आणि पुणे प्रांताचे एसडीओ होते ते. एकीकडे आध्यात्मिक ज्ञानाची एवढी उंची की सकल शास्त्र मुखोद्गत, आणि दुसरीकडे व्यवहारिक पद. दोन्ही गोष्टी एका ठिकाणी असू नाही, नसतातच मला. दोन्ही गोष्टी. एखादा मनुष्य गुणवान असतो पण तो दिसायला सुंदर नसतो. एखादा सुंदर असतो
तर तो गुणवान नसतो. परंतु माझा कृष्ण जो आहे ना तो सुंदरही आहे आणि गुणवानही आहे. वो जो बजाता है वो किसी को बजाने को आता, मुरली बजाने वाला जो है ना वही एक ऐसा है कि जिसके पास दोनों चीजें एक हो गई. म्हणू का विठ्ठल विठ्ठल हे दुर्लभ जी दातारा, हे दुर्लभ जी कारण लागते जडाचं. एका मुलीला विचारलं मी, तिच्या मैत्रिणीला, म्हटलं ताई ही मुलगी जरा ओव्हर स्मार्ट आहे, जास्त एसटी मध्ये शाळा करून राहिली, ही का करून राहिली? म्हटलं तुझ्या एवढीच उंचीची, तुझ्याच एवढी आहे. म्हटले बाबा तिच्या गळ्यात बघितलं का? म्हटलं जे आहे माझी प्रॉपर्टी विकूनही म्हटली तिच्या गळ्यातलं होत. गळ्यामध्ये तिच्या जड जवाहीर असल्यामुळे त्या जडाचा अहंकार छोट्याशा मुलीला झाला. म्हणजे लवकर अहंकार होतो. अहो साधा मोबाईल जर एखाद्याने 50,000चा घेतला तर तो दुसऱ्या लोकांच्याकडे हलकट नजरेने बघतो. मला एक जण बोलला, म्हटले बाबा हे काय तुम्ही डबा घेतलाय? हा यांग यांग होत. मी म्हटलं आमचं डबळ बरं आहे भाऊ, आम्हाला फक्त फोन येणे फोन जाणे एवढंच काम आहे. मला दाखवला ना मोहण्यामध्ये पोरगा आहे, माझा जवळचा पोरगा आहे मोहण्यातला, 1 लाखाचा मोबाईल दाखवला. मी म्हटलं बघू दे. धनिक आहे तो, पाटील आहे आणि त्याच्यामुळे त्यांना काही पैशाची कमी नाही. पण 1 लाखाचा मोबाईल मी पहिल्यांदा बघितला. सांगायचं काय, जडामुळे अहंकार होतो. आणि तो जडाचा अहंकार या रामेश्वर भट्टांना झाला. यांची आध्यात्मिक योग्यता आणि व्यावहारिक योग्यता दोन्ही उत्तम दर्जाची होती. सेवकांचं म्हणणं मानलं नाही. सेवक सांगत गेले, गुरुजी कोणीतरी पुण्याचे साहेब आलेले आहेत, त्यांना आम्ही मनाई करत होतो की स्नान करू नका, पण त्यांनी कपडे काढून आपल्या बारवामध्ये आंघोळ केली. गुरुजींनी सांगितलं, तिथूनच गुरुजींनी सांगितलं डुबते रहो. ते गुरुजी म्हणजे खापरे बाबा नव्हते 2025चे, जहाल होते ते. डुबते रहो म्हटल्यानंतर शाप होता तो. पाण्यात जोपर्यंत आहे तोपर्यंत शांती आहे. पाण्याच्या वर बाबा निघाला की जळखळाट जळखळाट व्हायला. बारवाच्या बाहेर सेवक होते, पोलीस होते. ते म्हटले साहेब घरी जायचं, मॅडम बोलवती. म्हटले भाऊ मला खूप गरम होऊन राहिलं, 1
1-2 गोळ्या होत्या दिल्या त्यांनी. म्हटलं गोळ्यांनी जमत नाही. शेवटी महादेवावर ज्याप्रमाणे आपण गळती धरतो, काय धरतो, गळती ते असते ना पिंडीवर, त्याप्रमाणे साहेबाच्या डोक्यावर एक मटका आणि त्याला छिद्र पाडलं आणि थंडगार पाण्याने कसं तरी पुण्यापर्यंत आहे. परंतु 10 काही शांत होत. मोठा माणूस म्हटल्यानंतर डॉक्टर सुद्धा इथले चालत नाही. मोठे मोठे डॉक्टर आले. कधी कधी व्याख्या अशी करावी लागते, जेवढा मोठा माणूस तेवढा मोठा आजार, आणि तेवढ्या मोठ्या आजाराला भारतामध्ये ऑपरेशन होत नाही. मोठे मोठे डॉक्टर आले. शेवटी एका जणाने सांगितलं, म्हटले महाराज तुम्ही सर्व उपाय केले, परंतु आपल्या बाजूला खरा उपाय आहे, तिथे तुम्ही गेले नाही. त्या वैद्यांकडे जा, बाजूला आहे. कोणता आहे इलाज? तेव्हा त्यांनी सांगितलं, साधकाचा माय बाप, आणि आपलीच मंडळी आहे सगळी जवळची. मला एक विचार आला की आपण कल्याणच्या जवळ आहोत की भिवंडीच्या जवळ आहोत. आम्ही कल्याण तालुक्यावाले आणि जनार्दन महाराज भिवंडी तालुक्या. तुम्ही आम्ही खेळी मेळी नाही, म्हणजे इथे अंतर फारच कमी आहे. इथे स्पेशली आपण ज्या ठिकाणी आहो ना, इथे आपण कल्याणमध्ये असायला पाहिजे होतो. भिवंडी त्या मानाने आपल्याला लांब आहे. असो, थोडा जवळिकेचा भाग सांगितला. असे बरेचशा गोष्टी आहेत. पालघर जिल्हा पण पहिल्यांदा एका कोपऱ्यामध्ये होता, पण तो ठाण्यातच होता. आता स्वतंत्र जिल्हा झालेला आहे. एक दिवस आपला कल्याण सुद्धा जिल्हा होणार आहे. भाजपवाले त्याला जिल्हाच म्हणतात. विठ्ठल विठ्ठल कलुषणे हरे ताप. ताप घालवायचा असेल, कुठल्याही प्रकारचा ताप असो, त्रिविध तापाची
प्रमाण भरपूर आहे आणि त्यातल्या त्यात माझ्यासारख्याचे थोडे जास्तच पाठ आहे. कारण काय, पहिल्यांदा मी ड्युटी तिथे करत होतो, काही दिवस इथे ड्युटी करत होतो आणि आता इथे ड्युटी, त्याच्यामुळे प्रमाण वाढलेले आहे. झाली बाबा दाळ पातुटी, ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती नव्हती रामेश्वर भट्टांना, परंतु धरला काय, अडला नारायण धरी. सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस मनुष्य गरज असतो त्यावेळेला त्याला, आता मी बघतो ना, जेव्हा आपल्याला गरज असते हॉस्पिटलमध्ये वगैरे जातो, ते एवढीशी पोरगी असली तिलाही मॅडम म्हणावं लागतं. म्हटलं मॅडम हे थोडस मला कळत नाही, म्हटलं कुठल्या बिल्डिंग मध्ये जायचं, कुठले काय इंग्लिश शब्द कळत नाही. म्हटले मगाशीच बाबा तुम्ही मला मॅडम म्हटलं असतं तर मी मगाशीच सांगितलं. म्हणजे लोकांना किती नावाचा किती अभिमान. एक जण महाराज म्हटले माझ्या नावाच्या पाठीमाग तुम्ही गुरुवर्य का लावलं नाही, पत्रिकेमध्ये तुम्ही हरिभक्ती परायण टाकलं, हरिभक्ती परायण जनार्दन महाराज पाटील, परंतु पाठीमाग गुरुवर्य लावलं नाही, त्यामुळे तुमच्या कीर्तनाला येणार नाही जा. एवढे काही काही माणसं जे आहेत ना, त्या मानाला इतकी चिकटलेले असतात, एवढी पकड. अडला नारायण. रामेश्वर भट्टाची भक्ती नव्हती, परंतु आता ताप आला तर देवाला बाप म्हणावं लागतं. आणि आल्यानंतर तिथे त्यांनी चालू केलं, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, माऊलींना वाटलं माऊली माऊलीच आहे. आता माऊलीचं जर वर्णन करायचं झालं तर एकच शब्द पुरेच आहे, कृपाळू उदार. कृपाळू माऊली प्रसन्न झाले, स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, डुलकी लागली, बाबा रे तू चुकीच्या ठिकाणी आलास. सध्या आमचं आळंदीचं कोर्ट बंद आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही अपराध जो केला ना, तो एवढ्या मोठ्या व्यक्तीचा केला, आम्हा थोर तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथो. तुकोबाराय श्रेष्ठ तर आहेत,
परंतु एवढ्यावर अर्थ होत नाही त्याचा. आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आम्हाला थोर नामदेव महाराजांचा अवतार आहे. त्याची तुझ काही घडली रे निंदा म्हणून ये बाधा झाली तुझ. मग आता जिथला प्रॉब्लेम तिथे सॉल्व होणार. रामेश्वर भट्ट म्हटले, सेवकांना म्हटले की मला देहूला जायचंय. सेवक म्हटले आपल्याला नाही जायचं, आपण साहेब आहोत. रामेश्वर भट्ट म्हटले मूर्ख आहेत तुम्ही. आपण गेलं, देवानी गाथा आणलेली होती, 10-15 दिवस झालेले होते. तुकोबारायांच्या चरणावर श्री संताची या माता चरणावर रामेश्वर भट्ट म्हटले साहेब तुम्ही आम्हाला नमस्कार करू नका, तुम्ही ब्राह्मण आहात, आमच्या कशाला पाया पडतो. तुकोबाराय म्हटले आमच्या पाया पडू नका. रामेश्वर भट्ट म्हटले महाराज आता मला हिनवू नका. माऊलींनी मला सांगितलं की तुकोबारायांना शरण गेल्याशिवाय तुला गती नाही. असं का म्हटलं. तुकोबारायांना खूप आनंद झाला. महाराजांनी त्या ठिकाणी शब्द वापरले, मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोर. माऊलींनी मला एवढा मान दिला, हृदय भरून आलं तुकोबारायांचं. म्हटले शास्त्री बुवा काही करू नका, तुम्ही बुडवलेले अभंग देवानी वरती काढलेत. त्या गाथ्यामधला कुठलाही एक अभंग वाचा. गाथा आणला आणि गाथा उघडता बरोबर असा ओपन केला. जो अभंग निघाला त्या अभंगाचं तिसरं चरण म्हणता बरोबर होतील शीतळ अग्नी ज्वाळा, होतील शीतल अग्नी ज्वाळा, होतील शीतल अग्नी ज्वाळा. दुःख ते देईल सर्व सुख फळ, देईल सर्व सुख फळ. दुःख ते देईल सर्व सुख फळ, देईल सर्व सुख फळ. दुःख ते देईल सर्व सुख फळ, दुःख देईल सर्व सुख फळ. दुःख देईल सर्व सुख फळ, दुःख देईल सर्व सुख शीतळ
हे आमचं वैभव आहे. वास्तविक मृदंग हे वाद्य उतार वयानंतर जड वाद्य असल्यानंतर ते पाहिजे त्या पद्धतीने आपण वाजवू शकत नाही. ज्याप्रमाणे तरुण मुलं जोरात वाजवतात म्हणजे पाहिजे तसं काढतात, तसं वयोमानानुसार गाण्यामध्ये आणि वाजवण्यामध्ये फरक पडतो दोन्ही. म्हणूनच महाराजांनी म्हटलं की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. परंतु तरी देखील म्हातारे काही ऐकत विठ्ठल विठ्ठल. बरं का महाराज, काल मी असा मला क्रॅम्प आले थोडेसे. माझ्या अंगामध्ये कधी कधी भीमसेन जोशी येतात आणि मग तिथे मी चालू केलं. स्टेज मोठं होतं आणि रंगाचा कार्यक्रम होता. मी म्हटलं आता ह्या लोकांना रंगाचा आपण काय अभंग म्हणावं. रामदंगी एक जण म्हटला बाबा तुम्ही आता ते गेलं, म्हटलं टाइम गेला तुमचा, तुम्ही वाघ मारले पण आता त्याचा उपयोग. अजून म्हटले तुम्हाला जरी पोरीचे लग्न झाले तुमच्या दोन्ही तरी अजून तुमची माऊली आहे पाठीमाग. म्हटलं असं सांगायचं काय, हा भजना रंग आहे. हा आणि उमेश महाराजांनाही माहिती आहे की मला गोड लागल्याशिवाय कानाला मी स्तुती करत नाही. त्यांचं जर बेसूर झालं तर तेही मी त्याला सांगतो. वाजवणाऱ्यांना पण बोलतो, पण कोणत्या लोकांना बोलतो जे माझे आहेत त्यांना, ज्यांचा आपला परिचय नाही. एका ठिकाणी ना आळंदीच्या पोरांनी मला कीर्तनच करू दिलं नाही. कारण काय की ते आपल्याच मजेमध्ये होते. ठीक आहे म्हटलं बाबा मी पण आळंदीचा आहे पण जुना आळंदीचा आहे. विठ्ठल राग भिंपलासच आहे, परंतु ही चाल तुम्ही ज्या पद्धतीने म्हटली तिची जी ठेवण मला आवडली. होतील शीतळ अग्निज्वाळा. रामेश्वर भट्टाचा दाह पूर्ण शांत झाला, नुसतं शरीराचा नाही, त्याला प्रचिती आली. तुकोबारायांनी डोक्यावर हात ठेवला, रामेश्वर भट्टांनी आरती केली. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आली मनोरे रामेश्वरी. आता आपल्या अभंगाकडे वळूया. त्रिविध तापाची झाली बोळवण, तो दाह शांत झाला, परंतु महात्म्याच्या अक्षरामुळे. महाराज या ठिकाणी असं म्हणतात की अंतःकरणाची शुद्धता महात्म्याची असते. या अभंगामध्ये एकंदरीत काय सांगितलं नीट ऐका. मुख्य भाग सांगितला आपण संतांना ओळखू शकत नाही आणि संत आपल्याला स्वतःला ओळखू देत नाही. जे संत असतात ते आपला परिचय करून देत नाही आणि आपण त्यांना ओळखू शकत नाही, आपल्यामध्येच असतात. तुका भासला म्हणा मानवी वेशधारी, हरी हा लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्रीहरी
व्यापकू सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा माणसासारखे भासले. आपली गफलत कुठे होते? माझ्यासारख्या कीर्तनकाराला लोक संत समजतात. प्रॉब्लेम तोच आहे ना. ज्ञानोबाराय कुठे? ज्ञानोबाराय कुठे? आणि जीवत्व दशेमध्ये जो बद्ध जीव आहे तो जरी कीर्तन भजन करत असला किंवा उत्तम दर्जाचा साधक जरी असला तरी संत होऊ शकत नाही. मला सांगा सूर्य किती आहेत? सांगा ना, सूर्य किती आहेत? एकच. ज्ञानोबाराय एकच, तुकोबाराय एकच, नामदेवराय एकच. दुसरं होऊ शकत नाही. म्हटले हे आमच्या गावची माऊली आहे ज्ञानेश्वर. मगाशी मी सुद्धा कौतुकाने तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हटलं. हा कौतुकाचा भाग आहे. कारण मला आकर्षण महाराजांच्या नावाच्या विषयी आहे. म्हणून मी कधी कधी उमेश महाराजांनाही सांगत असतो की मला कीर्तन जर सांगायला सांगितलं ना तर मी जास्त करून तुकाराम महाराजच सांगतो. कारण मला असं वाटते की जायच्या अगोदर जेवढे आपल्याला तुकाराम महाराज माहिती आहेत तेवढेच तुकाराम महाराज सांगायचे. अभंग काय, निरूपण काय. मगाशी आपण कीर्तन ऐकलं भाषा प्रभूंचं. करता येते. शब्दाचं एक शब्द तुम्हाला विनोद म्हणून सांगतो. राहत नाही आणि राहत नाही. काय वाक्य आहे? इथे राहत नाही. राहत नाही म्हणजे आराम, विश्रांती नाही, रात्रंदिवस. आणि इथे कोणाच्याच वाचून कोणाचं राहत. अहो म्हटले आई गेली, लहान लहान मुलांना सोडून आई गेली. एक मनुष्य म्हणतो राहत. त्याही मुलांचं शिक्षण होईल, त्यांचंही लग्न होईल, सर्व काही होईल. राहत नाही आणि राहत याला म्हणतात शब्द. शब्द फिरवणे. विठ्ठल विठ्ठल भगवान नारायणांनी ह्या व्यक्तीवर कृपा केलेली आहे. ती व्यक्ती कशी असते? त्यांचं अंतःकरण निर्मळ असते, चित्त शुद्ध. किती शुद्ध? आता शुद्धतेचा अर्थ आपल्याशी लावायचा नाही. शुद्धतेचा अर्थ आहे शुद्धम अपाप विद्धम. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. परंतु आपल्याला सुद्धा चित्तशुद्धीशिवाय मार्ग नाही. हा, गुरुजी किती प्रयत्न करा परंतु नाही निर्मळ जीवन. काय करील साबण तैसे चित्त शुद्ध नाही ते तर बोध करील काय. अंतःकरणाची शुद्धता प्रपंचामध्ये आवश्यक आहे आणि परमार्थामध्ये अधिक आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल प्रपंचामध्ये सुद्धा माणसं त्याच माणसाला मानतात ज्याचं अंतःकरण चांगलं आहे. कल्पना करा, 3 भाऊ आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जाऊन आपल्याला काहीतरी संवाद करायचा आहे. आपण दुसऱ्या माणसाला सांगितलं की रामभाऊकडे येत आहे का? नाही म्हटलं, रामभाऊ ते हेकडे आहे, त्याच्यासोबत कोण वाद घालत. त्याच्या भावाला सांगतो. म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा सरळ अंतःकरणाची गरज आणि परमार्थामध्ये तर मनाशिवाय नाही. मग आता मन शुद्ध करण्याकरता काय करावं? काय पाहिजे? मन पाहिजे ना महाराज. काही लोक आपल्याला पण म्हणतात, महाराज आमच्या गळ्यामध्ये मनाची माळ आहे. कशाची? आम्हाला तुळशीची घालावी लागत, आम्ही मनाने भजन करतो. तुम्ही करा पण आम्हाला नाही जमा. तुका म्हणे मन, आणि प्रमाण पण देतात आपल्याला. पूजा इच्छी नारायण. तुका म्हणे मन, मन पूजा नारायणाला अपेक्षित आहे. अरे मन पूजा तुझी तुझ्याजवळ ठेव.
मनाने जेवण करता येईल का? हा महाराज घ्या एकत्री घ्या. ते लहान लहान मुलं खेळतात तशा पद्धतीने. हा आता आपण चहा प्यायचा, चहा बनवायचा. आता स्टो नाही राहिला, गॅस. ते जुनच येतं शेवटी. येणारच ना विठ्ठल चित्तशुचितकारी महनशुचितकारी नदरी चित्तशुचितकारी महनशुचितकारी नदरी फुगडी फुगे बाई फुगडी फुगडी फुगे बाई फुगडी. निज ब्रह्म तू परब्रह्म तू एक भाव मांडी तुझा भाव तांडी. हरी आला रंगी सज्जनाचे संगी. हरी आला रंगी सज्जनाचे मार्ग असा आहे ना, त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. ज्ञान मार्गामध्ये सांगितलं अंतकरणाची शुद्धता, आणि भक्ती मार्गामध्ये सुद्धा अंतकरणाची शुद्धता. पण अंतकरणाची शुद्धता करायची कशाने? ज्ञानोबारायांनी आपल्याला उपाय सांगितला. मनशुद्धीच्या मार्गी म्हणा, मनशुद्धीच्या मार्गी जय विजयी व्हावे वेगी. जय विजयी व्हावे वेगी. कर्म सबळा लागी. कर्म सबळा लागी. आळसून कीजे. आळसून कीजे. ज्ञानोबाराय म्हणतात तुम्हाला जर अंतकरण शुद्ध करायचं असेल ना, तर तुम्हाला कर्म करावंच लागेल. माऊलींना आम्ही म्हटलं की माऊली आम्ही कर्म करतो. करताय म्हटले तुम्ही, परंतु टेक्निक माझ्याजवळून शिकून घ्या. तुम्ही कर्म करताय परंतु फलाची आशा करताय. तुम्ही कर्म करताय, त्या कर्माचा तुम्हाला अहंकार होतो. ह्या दोन गोष्टी सोडून तुम्ही कर्म करा. बरं माऊली आम्ही ह्या दोन गोष्टी सोडून करतोय, एवढं नका करू म्हटले. भगवंताला ते अर्पण करा. भगवंताला काय करा? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा आणि पूजा केली होय. मग तिये पूजे होशिले आत्मराजे आणि वैराग्य सिद्धी देई दे पसायत या. चित्त शुद्ध तरी शत्रू. त्याचा एक प्रत्यक्ष लाभ असा होतो, शत्रू मित्र होता. कोणाचे शत्रू मित्र झाले. धर्मराजाला कोणीही शत्रू नव्हते. कौरव धर्मराजाचे शत्रू नव्हते. भीमाचे होते, अर्जुनाचे होते, नकुल सहदेवाचे होते, परंतु धर्मराजाचे कौरव शत्रू नव्हते. धर्मराजाला अजात शत्रू म्हणतात. संतांचा प्रश्न असा आहे, समशत्रौज मित्रेज तदा बालापमानयो स्थितोस्मि गत संदेह. नाही काय शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिताः तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित्. मला काय
सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ अनेक प्रमाण आहेत, परंतु शत्रू मित्र होती. आणि व्याघ्रहीन खाती. एकदा का महात्मा झाला की त्याला वाघ सुद्धा खात नाही. एक मिनिट गोष्ट सांगतो. परळी वैद्यनाथला गेले का तुम्ही? भगवान वैद्यनाथाचं सुंदर मंदिर आहे, 12 ज्योतिर्लिंगामध्ये परळी वैद्यनाथ. तिथे वैद्यनाथला जगमित्र नावाचे नागा नावाचे संत होऊन गेले. आता संत असल्या कारणाने त्यांचं देऊळ होतं आणि त्या देवळाला जुन्या काळामध्ये जमीन दिली होती. काय दिली? जमीन. आणि ती जमीन जगमित्र नागाच्या नावाने दिली. ऐका गोष्ट कशी आहे. दुसरे साहेब आले जुन्या काळातले, ते म्हटले की हा साधू हा भोंदू आहे आणि याला जी जमीन दिली ही जमीन याला ठेवायची नाही. लोक म्हटले महाराज साहेब असं नका करू, महाराजांना तेवढी जमीन काही कमी होत नाही. देवाचं काम करतात त्यांना तेवढी जमीन असू द्या. आता हल्ली देवळाला जमीनच राहिली नाही. पूर्वी देऊळ म्हटलं की देवळाला काय असायची? शेती असायची. त्याच्यावर देवळाचा उत्सव होत होता. लोकांनी गयावया केली, परंतु साहेब उर्मट होता. तो म्हटला तुमच्या महाराजांनी उद्या माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे, वास्तुशांतीची. त्या पूजेला मला वाघ पाहिजे, वाघ. तुमच्या महाराजांनी जर वाघ आणून दिला तर मी त्या महाराजांना खरं मानेन. काय आणून दिला? तर वाघ नावाचा मनुष्य नाही किंवा खेळण्यातला सुद्धा वाघ नाही. हल्ली पोरांचे खेळणे इतके मोठे मोठे आहेत की आपण सुद्धा छोटे पडतो. किती खेळणे किती. आमच्या बापदाद्यांनी तर पाहिले नाही, आम्ही पाहिले नाही. आम्ही चेंडू कोणता पाहायला माहिती आहे का? कपड्याचा. गरिबीचा काळ. चेंडू म्हणजे हा उसळणारा चेंडू कधी आमच्या हातात भेटला नाही. आणि आता आपण नातवांचे खेळणे बघतो, 10,000-15,000 रुपयाचे खेळणे. एक मुलगा ते तुमचं उमेश महाराज ते वाजवायचं असते, त्याला काय म्हणते? हार्मोनियम. इलेक्ट्रिकचं पियानो. त्या पियानोवर तो मोबाईल आपटत होता. महाराज म्हटले त्याचा खेळ आहे तो. 50,000चा पियानो आणि 50,000चा मोबाईल आपटून राहिला. तो मालक म्हणतो आपटू द्या. खेळामध्ये शेवटी तुमचा खेळ तेच करणार आहेत. विठ्ठल विठ्ठल. लोकांनी सांगितलं महाराज जगमित्र नागा महाराज साहेबांची अशी इच्छा आहे की तुम्ही वाघ आणावा. मी कशा वाघ आणू शकतो? बघूया म्हटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी देवाची प्रार्थना केली आणि सहज गावाच्या बाहेर निघून गेले. जगमित्र नागा. एखादी शेळी ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे देवानी वाघाचं रूप घेतलं आणि पाय चाटायला. खांद्यावरचा दुपट्टा जगमित्र नागानी आपण शेळीला बांधतोय तसा गळ्यामध्ये बांधला आणि देवाला घेऊन आले. आता ते देवरूपी वाघ होते. गावाच्या जवळ वाघाने डरकाळी फोडता बरोबर साहेबाचं धोतर पिवळत झालं. साहेबांनी मोठा दरवाजा घराचा लावून घेतला. मोठा दरवाजा म्हणजे साधा दरवाजा नव्हता पूर्वीच्या काळी. त्या दरवाजाला लोखंडाचे मोठे मोठे नट राहिले की जेणेकरून हत्तीने जर धडक दिली तर तो दरवाजा तुटू नये. म्हणजे राजांच्या किल्ल्याचे दरवाजे बघा. आता आम्हाला सुद्धा राजांचं मंदिर आपल्या तालुक्यात झालेलं आहे, ते बघायला जायचं आहे. तर मोठे मोठे त्याला खिळे असतात. पण हा वाघ सामान्य नव्हता. याची डाळ पातळ झाली महाराज. घाबरला साहेब. वरती माडीवर गेला. अरे म्हटले लोक हो लोक हो. जगमित्र नागा म्हटले की साहेब थांबा, पूजेला मी वाघाला घेऊन येतो. त्याने घराच्या पलीकडून तिकडे उडी टाकली. पडला साहेब.
तरी वाघ काही पाठलाग सोडायला साधा वाघ नव्हता. शेवटी शरण आले जगमित्र नागांच्या आणि सांगितले की वाघाला शांत करा. जगमित्र नागांनी डोक्यावर हात ठेवला, देवाला नमस्कार केला, वाघ गायब झाला. मला काय सांगायचं आहे, व्याघ्रहीन खाती सर्पतया विठोबार विषते अमृत आगाधते हित कर्तव्यनीत होय त्यास. विषाचं अमृतामध्ये रूपांतर होते. विष म्हणजे संसारही घेऊ शकतो, विष म्हणजे संकटही घेऊ शकतो. त्याचं रूपांतर आनंदामध्ये प्रेमामध्ये होते. ज्ञानोबारायांनी म्हटलं की अवघाची संसार सुखाचा करीन. हे प्रमाण. दुसरं प्रमाण, अवघाची संसार केला ब्रह्मरूप. ज्ञानोबारायांनी सर्व संसार ब्रह्मरूप केला. अकर्तव्य आपल्याला अकर्तव्य वाटतंय, परंतु संतांना अकर्तव्य राहत नाही. का राहत नाही? यश नाहंकृतो भाव बुद्धी यश न लिप्यते हत्वाय पी सैमान लोकान न हंतीन निबद्धते. अध्याय 18. अध्याय 18. यश अहंकृता भाव हा न. ज्याला कोणत्याही प्रकारचा अहंकृत भाव नाही. यश बुद्धी कशा कर्म न लिप्यते स इमान लोकान हत्वा अपि. आणि या लोकांना मारलं तरी त्याला पाप लागत नाही, त्याला पाप लागत नाही. ज्ञानोबारायांची भाषा बघू. ज्ञानोबाराय म्हणतात, तयाची हातू म्हणा घडो त्रैलोक्याचा घातू तरी तेने केली मातू म्हणू नये. म्हणून तो महात्मा सर्वांना आवडतो, दुसऱ्याचं नाव घेत नाही. ज्ञानोबाराय कोणाला आवडत नाही? सर्वांना, सज्जनांना, दुर्जनांना, स्त्रियांना, सर्वांना. ज्याप्रमाणे लहान बालक आहे ते प्रत्येकाला आवडते, प्रत्येकाला हवं असं वाटतं. प्रत्येक जण येतो आणि त्याची पप्पी देतो. का देतो? ते निर्मळ आहे. ते कसं आहे? निर्मळ आहे. त्याला नागळं उघडं काही समजत नाही, त्याला काही पैसे कळत नाही, अग्नी कळत नाही, काही कळत नाही. निर्मळता हे त्याचं सौंदर्य आहे. म्हणून कोणत्याही म्हणजे कॅटेगरी मधला म्हणतो, जात शब्द वापरत नाही. कोणत्याही कॅटेगरीतलं जर बाळ असलं तर आपल्याला ते सुंदर वाटतं. तसं ज्ञानोबारायांसारखे संत हा आवडेल जीवा जीवाची परी सकळांतरी. यांच्यावर खऱ्या अर्थाने भगवंतानी कृपा केली असं आपण समजायचं, कोणालाही साधू म्हणायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली
तिकडे पाठीमागं ज्या महिला आहेत ना त्यांना असं वाटलं की आपला आणि कीर्तनाचा काही संबंधच नाही. हा असं नका करू मावल्यानो. आपल्या गावाची शान, आपल्या गावाचं सौंदर्य, आपल्यावर पांडुरंगाची कृपा. मोठ्या हातात, मोठ्या अंतःकरणपूर्वक दोन्ही हात वरती करा. हा असं काही नाही की तुम्ही हात वरती नाही केले पाहिजे. काही कीर्तनकार बाबा सांगतात महिलांनी हात वरती करू नये. का करू नये? महिलांचा हात वरती पाहिजे शक्ती मातेचा, तर आपल्याला आशीर्वाद भेटेल. त्यांनी जर हात वर केला नाही तर आपल्याला आशीर्वाद भेटणार नाही. शक्ती माता, आदिशक्ती, मुक्ताबाई, मोठ्याने भजन करा आणि अंतःकरणपूर्वक करा. तुकाराम नाही म्हणायचं नाही. 2 मिनिटात इथे काही लोक कीर्तनाला आवर्जून उपस्थित राहिले. मला कल्पना नव्हती की एवढे महानुभाव आणि एवढे वरिष्ठ लोक कीर्तनाला असतील. म्हटलं गाव थोडा आहे, पाडाच आहे. आमच्याही गावाला पाडा आहे. पाडा छोटाच असतो. आमचं गाव मोठं, पाडा छोटा. पण आता पाडा मोठा झाला. आमच्यापेक्षा मोठा सप्ताह करतो. मोठे मोठे महाराज बोलावतात. आता सप्ताह झाला मारळ पाड्यावर, ओंकारनगर. सर्व मंडळी उपस्थित झाली. प्रदीप गुरुजी आले, कल्याणवरून काही मंडळी आली. जनार्दन महाराज आहेत, तुकाराम महाराज, उमेश महाराज, संतोष महाराज, अभिमन्यू महाराज आणि इथली जी काही हे आमचे उत्तम महाराज आहेत जुनी. 35 वर्षाच्या पूर्वी इताळ्यामध्ये त्यांचे शब्द मला आठवतात की महाराज म्हटले तुमचा आवाज पहाडी आहे, आमच्या गावाकडे चालेल म्हटले. म्हणजे मला काय करत होते, प्रमोशन देत होते. आमचं अमरनाळ्यामध्ये जुगलबंदी चालत होती. रंगाची कंपनी, सगळं अंग रंगाने भरलेलं. रंगाशिवाय दुसरं काहीच नव्हतं तिथे. अन्न पोटात जायचं, सगळा रंगच रंग. आणि रंग इतका खतरनाक. सांगत होते की तो रंग कपड्याचा रंग. आणि आम्ही गर्व सांगत होतो आमच्या कंपनीचा की रंग भारतामध्ये घेणारं कोणी नाही. अमरनाथचा रंग परदेशात विकला जातो. एवढा महागडा रंग कसा आहे. तर त्या ठिकाणी भजनानंद खूप घेतला. खडवली वाशिम पर्यंत दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी कुठेतरी भजनाचा डेरा टाकायचा. वसंत बुवा 4ही बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या घेऊन पकवाज वाजवत होता. वसंत बुवा पाटील शाळगावचा. मी म्हटलं बुवा तुम्ही पकवाज वाजवताय की अंगठ्या दाखवताय? हातोडी, पितळची हातोडी मस्तपैकी. गड्याचा वसंत पाटलाचा असा दिखावा होता आणि मलाही गर्व वाटत होता की आपल्याजवळ टाळकरी जे आहेत ते साधारण नाही. सगळे सोन्यावालेच आहेत. आनंद. तर त्या काळामध्ये ही गोष्ट झाली. अशी सगळी प्रेमाची मंडळी आहे. अजून एक गोष्ट की प्रत्येक जीव दुःखी आहे. मी दुःखी आहे, तुम्ही दुःखी आहे. पण आपल्याला फक्त एकच आश्रय आहे आणि तो म्हणजे पांडुरंगाचं नाव. आणि मी हरिजन हे माझे सोयरे सज्जन संगाती आणि पाय आठविती
विठोबाचे आम्हा सोयरे हरिजन जनी भाग्यनी किंचन तुम्हा सकळ संतांच्या चरणारविंदी पुन्हा नमस्कार करतो. आणि महाराजांची इच्छाच आहे तर मी एक चाल म्हणतो. तुका मने कृपा केली ना मन
कर्तव्य